महानगरपालिकेमध्ये बरेच लोकप्रतिनिधी निवडून गेले, त्यांच्यापेक्षा मला चांगलं काम करायचं आहे। कोल्हापूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी, जनतेच्या मनातच स्वराज्य निर्माण करण्यासाठी जनस्वराज्य हे पुन्हा एकदा कोल्हापुरात ताकदीने लढत। तर महाराष्ट्रामध्ये गाजलेला सगळ्यात मोठा प्रश्न भटकी कुत्री, त्याच्यावर एक मला निर्बंध आणायचा आहे आणि आम्ही सगळे चारही उमेदवार सक्षम आहोत, ठामपणे आम्ही निवडून येऊ। नमस्कार, के न्यूजच्या मी नगरसेवक या सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये। जाणून घेऊया तिथल्या उमेदवाराची ओळख, त्यांचा अजेंडा आणि जनतेचा त्यांना मिळणारा प्रतिसाद। दादा नमस्कार। नमस्कार, मी कुणाल उर्फ कुमार संभाजी शिंदे। आज मी जनस्वराज्य पार्टी करून आम्ही जनस्वराज्य पॅनल एक तयार केलेला आहे। त्या अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही 4 जण या प्रभागातून लढत आहे। या प्रभागामध्ये नारळाची बाग हे आमचं चिन्ह आहे। या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व लोकप्रिय नेते आणि विद्यमान आमदार आणि गेल्या अनेक वर्षापूर्वी त्यांनी महानगरपालिकेमध्ये एक सत्ता भोगली होती, असे लोकप्रिय नेते सन्माननीय सावकार विनयजी कोरे साहेब, सुमितदादा कदम असतील, अशोकराव माने साहेब असतील, ह्या सगळ्यांनी विश्वास देऊन कोल्हापूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी, जनतेच्या मनातच स्वराज्य निर्माण करण्यासाठी जनस्वराज्य हे पुन्हा एकदा कोल्हापुरात ताकदीने लढत आहे। आपला अजेंडा काय आहे? माझा अजेंडा हाच आहे की अनेक वर्ष या महानगरपालिकेमध्ये बरेच लोकप्रतिनिधी निवडून गेले, त्यांच्यापेक्षा मला चांगलं काम करायचं आहे। मग लोकांच्या मूलभूत सुविधा असतील, त्यामध्ये गटर, लाईट, रस्ते, पाणी ह्या मूलभूत गरजा झाल्या, हे सोडून महिला सक्षमीकरणाचा विषय असेल। आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गाजलेला सगळ्यात मोठा प्रश्न भटकी कुत्री, त्याच्यावर एक मला निर्बंध आणायचा आहे। आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये या प्रभागाचं नेतृत्व करत असताना तिथल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जाणून मी घेतलेल्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी मी महापालिकेमध्ये जात आहे। गार्डन असतील, त्याच्यानंतर ग्राउंड्स असतील, ज्येष्ठ वॉकिंग ट्रॅक असेल, महिलांच्या बद्दल जर बघितलं तर अनेक बचत गटांना रोजगार निर्माण करून देण्याचं माझा एक संकल्प आहे। आणि सन्माननीय विनय कोरे साहेबांनी 2008 का 9 साली काहीतरी महानगरपालिकेमध्ये महापौर बसवला होता। त्यांनी सक्षमीकरण आणि कोल्हापूरचं विजन ठेवून महापालिकेमध्ये उतरले होते। पडत्या काळामध्ये त्यांनी महापालिकेमधून काढता पाय घेतला आणि उभारले नाहीत, पण पुन्हा त्यांना आमच्यासारखे कॅन्डिडेट मिळाले, म्हणून सावकार साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हालाही महानगरपालिकेमध्ये उमेदवारी दिलेला आहे। सर्वप्रथम त्यांचे आम्ही धन्यवाद देतो आम्हाला AB फॉर्म दिल्याबद्दल। आणि आमचा अजेंडा हाच राहील की जनतेच्या मनातलं जनस्वराज्य आणि लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनय कोरे साहेब यांना जसं पाहिजे आहे त्या पद्धतीचं चांगलं काम आम्ही जनतेला देऊ। प्रचार करताना तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? आता प्रचार करताना लोकांचा प्रतिसाद हाच आहे की बाबा काहीतरी नवीन पाहिजे आहे, तो लोकांना काम करणारे व्यक्ती पाहिजे आहेत, तरुण पाहिजे आहेत आणि काम करणाराच पुढे जातो। म्हणून तर कोणीतरी म्हणलं होतं, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। म्हणून मी ठामपणे सांगते, माझ्या पाठीशी कुठला राजकीय वारसा नसताना मी माझ्या कामावर आणि माझ्यावर असलेल्या लोकांचं प्रेम, माता, बंधू, भगिनी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत या सगळ्यांच्या आशीर्वादावर मी महापालिका लढवत आहे। आणि नक्कीच या महापालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये नारळाची बाग आणि जनतेच्या मनातील विकासाची बाग आम्ही फुलवू आणि आम्ही सगळे 4ही उमेदवार सक्षम आहोत, ठामपणे आम्ही निवडून येऊ।